तर मला रविवारचा स्वयंपाक करावाच वाटत नाही, पण रविवारी आज जो मुलगा माझ्याकडे डब्याला असतो तो मुलगा गावावरून आलेला आहे. त्याने मेसेज केला की ताई मला डबा द्या म्हणून. मग जिरा मोहरी आणि लसूण कढीपत्ता तेलात छान परतून घेतला. भाजीला काही नसल्यावर पर्याय एकच असतो आपल्याकडे, पिठलं. मग डाळ डाळ भाजून मी छान बेसन केलेलं आहे. रेडीमेडचं बेसन नाही आहे हे माझ्याकडं. मग छान ह्याच्यात बेसन परतून घेतलं तेलामध्ये. आणि मी कधीच असं करत नाही, पण ह्याने अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत. आणि गरम पाणी एका साईडला करून ठेवलं. माझी आई म्हणते की ज्या बायका गार पाण्यात पिठलं करतात त्या उंडग्या असतात. आता मी आई अशी म्हणते, मी तुम्हाला बोलत नाही, नाही तर तुम्ही त्याचा वेगळा अर्थ घेताल. मग नेहमीप्रमाणे बाकीचे सगळे हिंग वगैरे मसाले घालून घेतले आणि ह्याच्यात गरम पाणी घातलं. याने अजिबात गाठ होत नाही, पिठल्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि पिठलं चवदारच झालं असेल. डबा त्या मुलाचा भरून दिला. आणि शिवम नंतर हीटर आणला होता नवीन. शिवमनीच हीटर बिघडवला होता. शिवमचं किती प्रेम बघा हीटरवर आणि त्याच्या घड्याळावर, तर घड्याळाची सारखी पप्पी घेते. आणि नंतर ह्यांना जेवायला वाढलं. आता त्या मुलाला पापड दिलं नाही, लोणचं दिलं नाही, कारण